श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कशाची रेसिपी आहे ही आहे वांग्याची रेसिपी. प्रत्येकाची ना वेगवेगळी पद्धत असते भाजी करायची आणि माझी पण वेगळीच पद्धत आहे, ती तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे. चला तर भाजीला सुरुवात करूया. असे 2 छोटे लहान आकारचे मी कांदे घेतलेले आहेत, 5 हिरवी मिरची घेतलेले आहेत, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 2 लसणाचे कांदे. ह्याला ना पूर्ण असं मी भाजून घेणार आहे. मिरच्याला ना कट करून घेणार आहे, मध्ये कट लावणार आहे, कारण ते ना भाजताना टपटप उडतात म्हणून कट करायचं आहे. व्यवस्थित सगळं ना भाजून घेऊ. भाजल्यानंतर ना कांदा ना बघा मोठं गॅस करून फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा अगदी एकदम मऊसर झालेला आहे. त्यानंतर खोबरं आहे ना ते बारीक चेचून घ्यायचं आहे. त्यानंतर लसणाची साल वगैरे काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर तवा ठेवून ना गॅसवरती कांदा बारीक करून घ्यायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने थोडं तेल टाकून ना फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला. नंतर ना कोथिंबीर पण टाकून भाजून घ्यायचं आहे. जे खोबरं बारीक केलं होतं ते पण सुद्धा भाजून घ्यायचं आहे. मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून ते पण फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करून घेते मी. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ना सुकत वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले काही मसाला टाकायचा आहे. घरगुती मिरची पावडर आणि घरगुती मसाला आणि मीठ वगैरे गरम मसाला सगळं टाकून आपण वाटून घेणार आहे. बघा अशा प्रकारे दिसणार आहे ते वाटल्यानंतर एकदम बारीक असं. त्यानंतर ना गावठी वांगी आहे व गावठी वांगीला ना आपण काटे असे असतात ते तसं ओळखायचं असतं. आणि वांगे ना असे कट करून घेणार आहे 4 बाजूने आणि किडे आहे ते बघायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर मीठ हळद लावून असं ठेवणार आहे, कारण हळद लावण्याने ना वास जो निघून जातो आणि मिठाने तुम्हाला तर माहिती आहे काय आहे ते, कारण चांगलं लागतं. त्यानंतर मसाला असं भरून घ्यायचा आहे. मसाला भरल्यानंतर कढाईमध्ये तेल ठेवून लसूण टाकायचं आहे. लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून हळद टाकून आपलं वांगी जे मसाला भरला होता ते फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून गेल्यानंतर हा जो मसाला आहे ना सगळं टाकून घ्यायचा आहे. फ्राय करून व्यवस्थित असं बारीक गॅसवरती ठेवायचं आहे बघा. नंतर पाणी टाकायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा अशा प्रकारे पातळ झालेलं आहे. मग झाकण ठेवायचं आहे. झाकण पूर्ण झाकू नका, कारण ओतू जाऊ शकतं. बघा अशा प्रकारे माझी भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर शेवटचं ना कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे भाजी बघा. आणि कुठून आपण पाहतात माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कशी वाटली भाजी हे पण सांगा. आणि ही भाजी ना भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खाऊ शकतात. मस्त एकदम लागते. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.